ही टाटा योद्धा गाडी जी कॅम्पर मध्ये कन्वर्ट केलेली आहे. शिक्षा रथ म्हणून आहे, एक रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांनी बनवलेली आहे. पुढं काही जास्त मॉडिफिकेशन केलेलं नाही आहे, रो आहे. इथं खाली जे टूल बॉक्स दिसत नाही दोन ते आहे, आणि दुसरीकडं ग्रे वॉटर टँक म्हणजे जे बाथरूमचं वेस्ट पाणी वगैरे जातं ते खाली एक्सेससाठी आहे, ते खाली पूर्ण जातं. आणि टूल रूमचा स्टोअर आहे, जे आपले टूल्स वगैरे गाडीला लागतात त्यासाठी. हे पूर्ण गाडीचं बाहेरून तुम्हाला एक्सटेरियर टूर देतो आता सध्या. हा जो बॉक्स आहे मागं लागलेला, ह्याच्यामध्ये जे कॅम्पिंगचे ॲक्सेसरीज असतात सर्व, म्हणजे चेअर्स असो, तुमचा टेंट असो, जे XYZ जे पण आहे ते सर्व बसतं. वरती AC चं एक्सटेरियर युनिट बसलं आहे, AC चं, जे उभ्या गाडीमध्ये पण AC चालतो, म्हणजे कमीत कमी 12-13 तास चालतो. हे खाली जे लागलं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण मोठं, म्हणजे जे आपण बार्बेक्यू चालू, लाकडं ठेवा, तुमचं काय पण सामान असेल, बाहेरचे पाईप ठेवा पाण्याचे मोठे, किंवा म्हणजे जे पण बाहेरचे बाहेर पाहिजे आपल्याला, ते सर्व सामान त्यात बसतं. हे वरती चढण्यासाठी शिडी आहे, वरती पूर्ण सोलर पॅनल आहेत त्यांनी बसवलेले. हा इथला दरवाजा आहे. इकडं बाकी ह्या साईडला इकडं पण टूल बॉक्स म्हणजे स्टोरेजचं आहे बाहेर, आणि ते डिझेल टँकचं युनिट आहे. आता आतमध्ये जाऊया आपण. हा दरवाजा, इथून आलो ना, इथं स्टोरेज आहे, पहिले कपाटं सर्व. हां, इथं खाली लॉकर वगैरे सर्व आपलं व्यवस्थित, बरोबर. याच्या खाली वरती पण जे कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपलं जे इसेन्शियल्स असतील, जे वरती जेव्हा ते ठेवू शकतो आपण, काय अडचण नाही. खाली जे इथं बॅटरी, ही बॅटरीची किंमतच 3.5 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे उभ्या गाडीवरती पण ही 1 तासाला AC वरती 5% फक्त संपते, आणि चालू गाडीमध्ये तर विषयच नाही. हे 2 सीट आहेत जे बसण्यासाठी, आपण बाजूला करून त्याचा बेड पण करू शकतो, म्हणजे तो माणूस झोपता येते. नहीं रहने वो तो समझ में आता है ना, कॉमन. हां, हे वरती किचनचा पूर्ण स्टोरेज एरिया आहे. त्याच्यामध्ये तुमचं महिन्याचं 1.5 महिन्याचं स्टोरेज सर्व किराणा मला होऊ शकतो. अशा टाईपमध्ये आहे बघा. पलीकडे मोठा वाला हे वॉश बेसिन आहे. इथं 2 बर्नर सिलेंडर आहेत. इथं खाली RO पाण्याचं वॉटर वगैरे सर्व आहे. गिझर पण आहे, गिझर आहे, RO पाणी वॉटर सर्व आहे याच्यामध्ये. हे किचनचं सर्व स्टोरेज बनवायचं या टाईपमध्ये आहे सर्व. तिथं खाली ही सिलेंडर, हे फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर. ह्याच्यामध्ये RO गिझर सर्व आहे. हे पण किचनचं स्टोरेज आहे सर. धन्यवाद सर. मी करतो. त्याचा बेड होतो इथं वरती समोर. 2 माणसं आरामशीर झोपू शकतात. त्याच्यावरती स्टोरेज आहे, आणि त्याच्या खाली साऊंड बार तिथं लागलाय. AC आहे सेंट्रलाइज. हा साऊंड बार आहे समोरचा आहे ना, हा साऊंड बार लावलेला आहे. इकडे खिडकी आहे, इकडे विंडो. आणि हे TV युनिट, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करून TV बघू शकतो इथून स्टँडला. हे वॉशरूम मेन, समजा लेडीज वगैरे आपल्या बरोबर असतात तर त्याच्यामध्ये पाण्याचं स्टोरेज कॅपॅसिटी सर्व आहे. म्हणजे कुठलं हॉटेल घेण्याची गरज नाही, किंवा कुठं थांबण्याची काही आवश्यकता नाही. साहेबांनी शिक्षा रथ म्हणून बनवलं आहे. एक समाज उपयोगी गरीब मुलांसाठी, जे ग्रामीण विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी बनवलेलं हे आहे. हां, इथं खाली पाण्याचा टँक आहे. ग्रे वॉटर आणि व्हाईट, चांगलं पाणी आणि खराब पाणी, वॉशरूमचं पाणी, दुसरं खराब पाणी, चांगलं पिण्याचं पाणी, RO टँक सर्व आहे. ह्याच्यामध्ये कुठंच काही करण्याची गरज नाही.
वरती सोलर पॅनल बसवले, त्या शिडीने वरती जावं लागतं. सोलर पॅनल वगैरे सगळं तयार. म्हणजे लाईटची गरज नाही बाहेरून कुठनं घेण्याची. तशी फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे, जर गरज पडली तर. कसं वाटलं मला सांगा. आवडलं तर लाईक करा.